मंडळी, तुम्हाला झपाटलेला सिनेमातला तो सीन आठवत असेल. लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ आपला लाडका लक्ष्या बेडवर झोपलेला असतो. तेवढे त्याच्या चेहऱ्यावरून एक मौसूद हात फिरू लागतो. तो हात असतो बाहुल्याच्या रूपातल्या तात्या विंचूचा. अर्धवट झोपेत असलेल्या लक्ष्याला वाटतं की त्याच्या चेहऱ्यावरून त्याची आवडीच हात फिरवतीया. लक्ष्य झोपेत बडबडतो, आवडे तुझा हात अगदी पंजासारखा आहे बघ, एकदम बाहुल्यावानी. आवडे एखादं गाणं म्हण ना. तेव्हा तात्या विंचू त्याच्या छताडावर हात फिरवत गाणं म्हणू लागतो. ओम भगनी भागोदरी भस्मासे भगभुगे ओम भट स्वाहा. ते चित्र विचित्र गाणं ऐकून अर्धवट झोपलेल्या लक्ष्या आणि टीव्ही समोर बसलेलं पब्लिक दोघांच्या छातीत गोळा येतो. एवढी खतरनाक दहशत होती त्या भावल्याच्या गेटअप मधल्या तात्या विंचूची. अगदी खरोखर त्या भावल्याला तात्या विंचूच्या भूतानं झपाटलंय की काय असंच तेव्हा वाटायचं. पण मंडळी, महेश कोठारे यांनी ते तात्या विंचूचं पात्र कसं रेखाटलं होतं, त्यांना ती अतरंगी स्टोरी कशी सुचली होती, तो डेंजर भावला घेऊन त्यांनी सबंध सिनेमा कसा शूट केला होता, तो भावला स्वतःहून हालचाल करत होता की त्याला कोणी ऑपरेट करत होतं, महेश कोठारे यांनी माणसाऐवजी बाहुलाच का सिलेक्ट केला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, तात्या विंचूबद्दल बोलण्याआधी आपण महेश कोठारे यांना झपाटलेल्या सिनेमाची अतरंगी कल्पना नेमकी कुठून सुचली ते आपण जाणून घेऊ. तर 1988 साली चाइल्ड्स प्ले नावाचा एक अमेरिकन सिनेमा आला होता. डॉन मंकिनी नावाच्या लेखकाने लिहिलेला आणि टॉम हॉलंड यांनी दिग्दर्शित केलेला त्या सिनेमाची कॉन्सेप्ट अशी होती की सिनेमाच्या सुरुवातीला एक डिटेक्टिव्ह एका सिरियल किलरचा पाठलाग करून त्याला गोळी मारतो. तो गोळी लागलेला सिरियल किलर एका खेळण्याच्या दुकानात जातो. त्याला आपला मृत्यू जवळ आला हे कळतं. मग तो मृत्यूच्या आधी त्याच्या गुरुकडून शिकलेला एक वुडू मंत्र वापरून त्याचा आत्मा तिथल्या एका गुड बाय ब्रँडच्या बाहुल्यात ट्रान्सफर करतो आणि तो मरतो. पुढे त्या सिरियल किलरचं मृत शरीर पाहून तो डिटेक्टिव्ह तिथून निघून जातो. कट टू एका विधवा कामवालीचा 10 ते 12 वर्षाचा मुलगा अँडी त्याच्या आईकडे गुड बाय ब्रँडच्या बाहुल्यासाठी हट्ट करतो. पण कमी पैशाअभावी तिला ते शक्य होत नाही. मग एका चोराकडून कमी पैशात गुड बाय ब्रँडचा बाहुला खरेदी करते आणि मुलाला आणून देते. अँडी खुश होतो. तो त्याला चकी असं नाव देतो. पण नंतर त्याला कळतं की तो बाहुला कोणत्याही बॅटरीशिवाय ॲटोमॅटिकपणे चालतो, बोलतो, उठतो, बसतो आणि स्वतःचं नाव सुद्धा सांगतो. आणि ते नाव असतं त्या मेलेल्या सिरियल किलरचं. हळूहळू तो बाहुल्याच्या रूपातला सिरियल किलर अँडीच्या मित्रांना एक एक करून मारून टाकायला लागतो आणि त्याचा आरोप अँडीवर येतो. मग पुढं सिनेमा जे काय होतं ते तुम्ही सिनेमातच बघा, कारण सगळी स्टोरी सांगत बसलो तर व्हिडिओ अर्ध्या तासाचा व्हायचा. पण एवढी स्टोरी ऐकल्यानंतर तुम्हाला झपाटलेल्या सिनेमाची कन्सेप्ट थोडी क्लिअर झाली असावी, कारण अशीच काहीशी सुरुवात आपल्याला 1993 साली आलेल्या झपाटलेल्या सिनेमात देखील पाहायला मिळाली होती. अहो, मिळणारच ना, कारण तिथूनच महेश कोठारे यांना झपाटलेल्याची स्टोरी सुचली होती. म्हणजे काही म्हणा, लक्ष्य महेशच्या नाथखोळ्या ॲक्टिंगमुळे जेवढा झपाटलेला लक्षात राहिला त्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त तात्या विंचू या भावल्यामुळे तो सिनेमा अनेकांच्या लक्षात राहिला. कारण तोवर मराठी सिनेमात तसा विचित्र विलन कुणी इंट्रोड्यूस केला नव्हता. महेश कोठारे यांच्या 5 अक्षय सिनेमांच्या मालिकेतला तो आणखी एक बेस्ट सिनेमा. चला आता आपण आलो मेन मुद्द्यावर. सिनेमात कोठारेंनी त्या व्हिलनला तात्या विंचू हेच नाव का दिलं तर ऐका. महेश कोठारेंनी जेव्हा झपाटलेलीची स्क्रिप्ट लिहायला घेतली होती तेव्हा त्यांना व्हिलनसाठी विचित्र आणि खुंकार नाव सुचत नव्हतं. दरम्यान त्यावेळी चाइल्ड्स प्ले सिनेमाचा पूर्ण अभ्यास करून झाल्यानंतर एके दिवशी त्यांच्या पाहण्यात अजून एक इंग्लिश सिनेमा आला. त्याचं नाव होतं रेड स्कॉर्पियन, म्हणजेच लाल विंचू. मग त्याच लाल विंचूमधला त्यांनी विंचू शब्द उचलला आणि त्याला त्यांच्या मेकअपमॅनचं तात्या हे टोपण नाव जोडलं आणि मग मराठी फिल्म इंडस्ट्रीला मिळाला तात्या विंचू नावाचा एक खुंखार विलन. आता नाव तर झालं, पण मुख्य काम होतं चाइल्ड्स प्ले सिनेमासारख्या खुंखार बाहुल्याची. तो बाहुला सुद्धा इंग्लिश बाहुल्यासारखा खतरनाक दिसला पाहिजे अशी त्यांची अट होती. मग तसा बाहुला बनवणार कोण, तो ऑपरेट करणार कोण, त्याचं शूट कसं घेता येईल, त्याला आवाज कोण देणार, असे ढिगभर प्रश्न कोठारे यांच्या पुढं आवाजून उभे होते. पण त्यांची सगळी चिंता मिटवली ती बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणारे रामदास पाध्ये. रामदास पाध्ये हे बोलक्या बाहुल्यांच्या खेळामधला जादूगार माणूस होता. रामदास पाध्ये यांचे वडील सुद्धा बोलक्या बाहुल्यांचे खेळ करायचे आणि गंमत म्हणजे ते घरातच त्यांना हव्या तशा बाहुल्या बनवत असायचे. त्यांचे 2 बाहुले तर तेव्हा खूप लोकांच्या पसंतीस उतरले होते. त्यांची नावं ऐकून तुम्हीही चकित व्हाल. त्या बाहुल्यांची नाव होती अर्धवटराव आणि आवडी. त्या बाहुल्यांनी पाध्ये कुटुंबाला ओळख मिळवून दिली.
त्यांचं नाव 7 समुद्रापार पोहोचवलं. मग शेवटी महेश कोठारे यांनी रामदास पाध्ये यांना त्यांच्या डोक्यातली सगळी कल्पना बोलून दाखवली. रामदास पाध्ये यांनी कसलेही आडेवेडे न घेता काम करायला तयार झाले. त्यांनी तात्या विंचू या कॅरेक्टरसाठी एकूण 17 वेगवेगळ्या बाहुल्या बनवल्या. पण महेश कोठारेंनी त्यातला त्यांना हवा होता तो एकच बाहुला फायनल केला. मग नंतर महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि ती म्हणजे कॅमेऱ्यापासून लपून राहत तात्या विंचू या बाहुल्याचे सीन शूट करायचे. ते काम फार अवघड होतं, कारण शूट करणं म्हणजे फक्त शूट नव्हतं, तर तात्या विंचू खरा वाटावा यासाठी त्याला सातत्यानं ऑपरेट करणं गरजेचं होतं. म्हणजे त्याच्या भुवया हलवणं, त्याच्या हाताची बोटं हलवणं, तोंडाची हालचाल करणं सगळंच भन्नाट काम होतं. पण ते अवघड काम साध्य करून दाखवलं रामदास पाध्ये आणि त्यांच्या पत्नी अपर्णा पाध्ये यांनी. त्यावेळी भारतीय सिनेमात स्पेशल इफेक्टचं तंत्रज्ञान एवढं प्रगत नव्हतं. पण रामदास पाध्ये, त्यांचं कुटुंब, ऑफकोर्स लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे यांच्या व्हिजनमुळं तात्या विंचू स्क्रीनवर किती खतरनाक दिसला याची कल्पना तुम्हाला आहेच. खूप वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून रामदास पाध्ये आणि त्यांच्या पत्नी अपर्णा यांनी तात्याला ऑपरेट केला. पाध्ये यांनी शूटचा विचार करून आधी दोरीनं लांबूनही ऑपरेट करता येईल असा बाहुला बनवला होता. पण नंतर महेश कोठारे यांनी त्यांना स्वतः जवळून ऑपरेट करता येईल असा बाहुला बनवायला लावला. मग त्याचा फायनल रिझल्ट तुम्ही सिनेमात पाहिलाच. खरं तर तात्या विंचू यांच्या जिवंत वाटण्याचं थोडंफार श्रेय आपल्या लाडक्या लक्ष्याला सुद्धा जातं. कारण त्याच्या सिंगल शॉटमध्ये लक्ष्यात जो काही तात्या विंचूभर खेळ आहे त्याला अजिबातच तोड नाही. ते कुणाला जमूच शकत नाही, इतकं परफेक्ट कॉम्बिनेशन होतं. कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो, 2000 मध्ये झपाटलेल्या सिनेमाचा तेलुगू रिमेक बनवण्यात आला होता. त्या सिनेमाचं नाव होतं अम्मा बोम्मा. त्यामध्ये राजेंद्र प्रसाद यांनी लक्ष्याची तर सुमन यांनी महेशची भूमिका केली होती. दोन्ही भाषेत सिनेमा तुफान झाला. पुढं झपाटलेल्याचं यश पाहून तो सिनेमा आहे तसा हिंदी डब करून झी सिनेमाला दाखवण्यात येऊ लागला. असो, आपल्या स्टोरीकडे येऊ तर बाहुल्याची जिम्मेदारी रामदास पाध्ये आणि फॅमिलीनं पार पाडली. आणि अजून एक महत्त्वाचं काम होतं आणि ते म्हणजे तात्या विंचूचा आवाज. तात्या ऑपरेट तर व्यवस्थित झाला होता, पण दमदार आवाज मिळाला तर तात्या विंचूचं पात्र जिवंत होईल याची महेश कोठारे यांना कल्पना होती. त्यावेळी मग महेश कोठारे यांनी त्यांचे मित्र आणि गुरु दिलीप प्रभावळकरांना त्यासाठी गळ घातली. एवढंच नाही, त्यांच्याकडून माणूस रूपातला तात्या विंचू या गुन्हेगाराचा रोल सुद्धा शूट करून घेतला. मंडळी, दिलीप प्रभावळकरांनी तात्या विंचूला त्यांच्या आवाजानं कसं जिवंत केलंय हे सुद्धा तुम्हाला वेगळं सांगायला नको. अगदी ओम भट स्वाहापासून माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा माझ्यात असे कितीतरी तात्या विंचूच्या तोंडचे डायलॉग त्यांनी अजरामर केले. मंडळी, झपाटलेला रिलीज झाल्यानंतर तब्बल 25 आठवडे तो थिएटरमधून उतरला नव्हता. त्या सिनेमानं मराठी फिल्म इंडस्ट्रीच्या व्हिलनमध्ये एक प्रकारे रिव्हॉल्युशन आणलं. पुढं 20 वर्षांनी महेश कोठारेंनी झपाटलेला सिनेमाचा सिक्वेल काढला. त्यात त्यांनी 3D टेक्नॉलॉजी वापरली. मराठीत पहिल्यांदा असं काहीतरी घडलं होतं. पण लक्ष्याच्या अनुपस्थितीमुळं झपाटलेला 2 म्हणावा तितका चालला नाही. कारण लक्ष्या, महेश, दिलीप प्रभावळकर, आवडी, कान्या हवालदार आणि खुद्द तात्या विंचूच्या अभिनयानं नटलेला पहिला झपाटलेला पिक्चर आहे तसा प्रेक्षकांच्या लक्षात राहिला होता. म्हणजे तात्या विंचूचं पात्र आजच्या घडीला मराठीतलं सर्वात जबरदस्त मीम मटेरियल म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. इतकी लोकांना त्याची गोडी आहे, पण तेव्हा मात्र त्याची मनात खूप दहशत बसलेली हे नक्की. बाकी तात्या विंचूचा कोणता डायलॉग तसंच लक्ष्या, महेश यांच्या कोणत्या सिनेमाच्या आठवणी तुमच्या लक्षात आहेत त्या मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.